आई, तुमच्याकडे बघून खरंच असं वाटत नाही की तुम्ही असं काही करू शकता. का मारलं तुम्ही त्या पोराला? अहो, तरुण मुलगा होता तो, त्याचं अख्खं आयुष्य जायचं होतं आणि तुम्ही. तिने काही केलेलं नाहीये, तिची काही चूक नाहीये. प्लीज प्लीज सोडा तिला. काय म्हणते ही? तुमची चूक नाही? मग सांगा काय झालं ते. मला जे काही सांगायचंय ते मी कोर्टात सांगेन. तुम्हाला खरं काय ते सांगावंच लागेल. हे बघा वसुधा मोहिते, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर फार बरं होईल. तुम्ही बोलत का नाही? ती मुलगी म्हणते की तुमची काही चूक नाही. मग खरं काय ते सांगा ना. हो, म्हणजे आम्ही तुमची मदत तरी करू शकू. अहो, ही खुनाची केस आहे हे लक्षात येतंय का तुमच्या? तुम्ही एका माणसाला जीवे मारले आणि याची खूप मोठी शिक्षा तुम्हाला होऊ शकते, याची काय कल्पना आहे? अहो, काय बोलताय तुम्ही? तिची चूक नाहीच आहे, मी सांगते तुम्हाला. संपदा, हे बघ, तू एक अक्षरही बोलणार नाहीयेस. पण आई. नाही संपदा, माझी शपथ आहे तुला, तोंडातून एक शब्द जरी काढलास तरी. आईचं आणि मुलाचं काय नातं असतं हे या इन्स्पेक्टर साहेबांना दुर्दैवानं माहीत नाही. आई जे काय करते, कुठलंही पाऊल उचलते, ते आपल्या मुलांच्या भल्यासाठीच. मी काय केलंय आणि का केलंय याची पूर्ण जाणीव आहे मला. संपदा, खूप गुणी मुलगी आहेस ग तू. कधीही माझे शब्द बाहेर गेली नाहीस. हे बघ संपदा, तू एक अक्षरही बोलणार नाहीयेस. इन्स्पेक्टर साहेब, घाबरू नका तुम्ही. मी सगळं काही सांगणार आहे, सगळं. पण इथे नाही, कोर्टात. अहो, पाणी आणा जरा. अहो, जरा पाणी आणा ना. हे घ्या पाणी. काय झालं? काय झालं सांगाल का? निशाचा काही फोन? अहो बोला ना. वसुधा मोहितेने चंदू सुर्वेचा खून केला. अहो काय अभद्र बोलताय तुम्ही? अभद्र आहे, अभद्र आहे, पण खरं आहे. कुठलाही चॅनल लावा, तुम्हाला कळेल खरं काय आहे ते. आता काय होणार त्या वसुधा मोहितेचं कोणास ठाऊक. कशाला खोटेपणाचा आवंत आहे? ही बातमी ऐकून तुम्हाला आनंदच झाला असेल. आनंद? तुमचा खोटेपणा मला केव्हाच कळलाय. मीच दुर्दैवी ना. पण निशाला हे सगळं आता मी सांगणार आहे.
ती विश्वास ठेवेल तुमच्या? हो. अहो, जिथे त्या शेखरनी माझ्यावर विश्वास टाकून स्वतःच्या आईशी वैर पत्करलं, तिथे तुमची आणि निशाची काय कथा? आता शेखर आणि निशा हे माझ्या पोलादी पंजात असे जखडून गेलेले. तुम्हाला ना काय करायचं ते करा. आणि हो, ही भयंकर बातमी तुमच्या लेकीला आणि जावयाला कळवा. आमचं तर दुःखाने हृदय भरून आलंय. हॅलो आई, काय ग? मी झोपले होते. हे बघ निशा, अगं खूप तातडीचं काम होतं म्हणून फोन लावलाय आणि आणि खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. आई, आपण नंतर बोलूया का? अगं खूप झोप येते, प्रवासाची दगदग आणि खूप जागरण झालं ग. बरं बोल, काय झालं? बरं हे बघ, शेखर आहे का तिकडे? त्याला जरा फोन दे ना. आई, तो पण गाढ झोपलाय, नाही उठणार बहुतेक. निशा, टीव्ही चॅनल्सवरून बातमी दाखवत आहेत, वसुधा मोहितेंच्या हातून कुठल्या तरी चंदू सुर्वे नावाच्या मुलाचा खून झालाय. काय? आई आणि खून? हे बघ निशा, निशा, वसुधा वहिनींबद्दल तू अजिबात गैरसमज करून घेऊ नकोस हा. मला वाटतं त्यामागे नक्की काहीतरी कारण असणार ग. निशा, आई, मी ठेवते फोन. शेखर, एक पाऊल पण पुढे असेल ना, याद राख. ए वासुदा, चल, चालते होय तू. आई, आई, हे काय होऊन बसलं ग? तू अशी लॉकअप मध्ये, मला नाही सहन होते हे. उमेश, अरे प्रत्येक घटनेमागे परमेश्वराचा काहीतरी हेतू असतो. कधी तो आपल्याला विपरीत वाटतो, तर कधी कधी त्या घटनेचा अर्थही समजत नाही. पण जेव्हा त्या घटनेचा अर्थ समजत नाही ना, तेव्हा ती परमेश्वराची इच्छा असं समजावं.
शांत होतो. उमेश, समीर कुठे आहे काही कळलं? मला काळजी वाटते ती संपदा आणि समीरची. त्यांचं काय होईल? आई, संपदाची काळजी करू नकोस, मी आहे. आणि समीर दादा जिथे असेल तिथे सुखरूप असेल. आई गँगनी त्याला अडकवायचा खूप प्रयत्न केला, पण ते स्वतःच अडकले. आई, समीर दादाच्या कपाळावरचा कलंक पुसला जाईल ग, पण तुझं काय? शेखर, यावेळी तू तिथे असणं गरजेचं आहे. संपदा, समीर, बाबा यांना आता कुणाचाच आधार नसेल रे. नाही निशा, आता माझं मन कठोर झालंय. आधी माझी घुसमट होत होती, पण आता सगळं क्लिअर झालंय. आई खरं बोलत होती का तुझे बाबा हेच कळत नव्हतं मला. पण जेव्हा तुझ्या बाबांनी माझ्या आईच्या जिद्दी स्वभावाबद्दल सांगितलं तेव्हा मला ती गोष्ट पटत नव्हती, पण आता पटते. माझ्या आईच्या जिद्दी स्वभावामुळेच तिने माझ्या बाबांना भडकवलं असणार आणि त्यामुळे तुझ्या काकांचा खून झाला असणार. समीरला गुंड बनवण्यात पण तीच कारणीभूत आहे. ती त्याला पाठीशी घालते ना. आणि आता तिने पण तेच केलं. एका तरुण मुलाचा खून केला. लाज वाटते मला, लाज. शेखर, आईने एवढं टोकाचं पाऊल उचललंय, त्याच्या मागे तसंच काहीतरी कारण असेल. आणि तू असे एकदम संबंध नको तोडूस, निदान अशा प्रसंगी तरी. मी काय म्हणते, आईंना एकदा भेटून या हत्येमागचं खरं कारण काय आहे ते. अहंकार आणि जिद्द हेच कारण असणार. माझं तेच खरं, हा हट्ट आहे ना तिचा. नाही, आता त्या घराशी माझा काहीही संबंध नाहीये. काय मोहिते बाई, बऱ्याच कसं वाटतंय तुरुंगात? तब्येत बरी आहे? काय तोंडे? साहेब, मोहिते बाईंना काही लागलं सवरलं तर बघा, आमच्या जुन्या परिचयाच्या आहेत त्या. फक्त त्यांनी आम्हाला थोडंसं चॅलेंज केलं, तिथं चुकलं. चिमणी माहिती तुम्हाला? चिमणी, चिमणी छोटीशी, खूप उंच जाते, उंच. तिला वाटतं आपण गरुड आहोत, पण तसं नसतं ना. काय माहिती बाई? आयुष्य किती गमतीशीर असतं नाही पाटील? गिधाडाला सुद्धा गरुड असल्याचा भास होतो. जो नुसत्या वल्गना करतो तो पोकळ असतो. मी माझ्या हृदयातला निश्चय बोलते, नुसत्या वल्गना नाही करत. नाही करता,
मी सांगतो, तुम्ही माझ्या मुलांना माझ्यापासून तोडू शकत नाही अशी वल्गना केली होती तुम्ही. काय झालं? हं? तुमच्या मुलाला तुमचं तोंडही बघायचं नाहीये. मी त्याला म्हटलं, अरे तुझी आई आहे, तुरुंगात असली म्हणून काय झालं, चल तिला बघायला चल, तिच्याशी बोल. तो काय म्हणाला माहित आहे? माझ्या आईशी संबंध संपला. हसू नका पाटील. कोणाला शेवटचं हसायचंय हे अजून ठरायचंय. आयुष्य संपायचंय अजून. खूप आशावादी आहात तुम्ही. आमचं आयुष्य भरपूर आहे, भरपूर. आयुष्य संपलंय ते तुमचं. म्हणजे समजा अगदी फाशीबिशी तुम्हाला नाही झाली ना, तरी आयुष्यभर तुम्ही तुरुंगातच राहणार आहात. काही उरलेलं नाही तुमच्या आयुष्यात. आणि हा तुमचा पराभव आहे आणि माझा विजय. तोच विजय साजरा करायला आलो होतो मी. विजय नेहमी परमेश्वराचाच होतो. तो अदृश्यपणे लढतो, पण जेव्हा फटका बसतो तेव्हा कळतं की लढाई चालू होती. पाटील, तुम्ही आता नुसते बघत राहा. काय काय तोंडे, केस पक्की बनते है ना? बाकीची जुळवाजुळव चालू आहे, पण बाई काय बोलायलाच तयार नाही. बोलत नसेल तर पुरावे गोळा करा, साक्षीदार विकत घ्या. सरकारी वकिलांचं आम्ही बघू. पण बाईला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. अहो पण ते पोराला पाठवायचंय ना शिक्षणाला परदेशी. मग त्याची जबाबदारी माझी. आणि बाईची जबाबदारी तुझी. तुझ्या नवऱ्याने सबंध आयुष्य तुरुंगात काढलं आणि तू आयुष्यभर तुरुंगातून बाहेर पडणार नाहीस, ह्याची जबाबदारी माझी.